नमस्कार. कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सूर्य आकाशातून खाली पडतो याची कथा. असुर सम्राट शिवाचा परम भक्त होता. राक्षस कुळात जन्मला असला तरी तो सज्जन होता. त्याच्यावर प्रसन्न होऊन शिवानं त्याला आकाशात एक नगरी बहाल केली. कल्पनेतील सुंदर स्वर्ग होता तो. त्या तरंगत्या नगरीचं अप्रतिम सौंदर्य निहाळण्यासाठी आजूबाजूचे मेघही थबकत. पक्षी दिवसभर किलबिल करत तिच्या सभोवताली घिरट्या घालत. त्या स्वर्गीय नगरीचा हेवा वाटत होता. एकदा सुकेशी भूलोकीच्या मगध अरण्यामध्ये गेला. त्याची भेट काही ऋषीमुनी बरोबर झाली. सम्राटानं नम्रपणे त्यांना वंदन केलं. हे ज्ञानी ऋषींनो, मोक्षप्राप्तीचा मार्ग कोणता? धर्म, उत्तर मिळालं. धर्म आचरणात कसा आणायचा? आत्मज्ञान आणि ईश्वराला शरण जाऊन धर्म आचरणात आणायचा. धर्माचे गुणधर्म कोणते आहेत? सत्य, अहिंसा, परोपकार, सहनशीलता, संयम, करुणा, स्वच्छता, तपस्या, प्रेम या मूलभूत गोष्टींवर धर्म उभा आहे. हे ज्ञान सुकेशीनं आपल्या प्रजेला वाटलं. असुरांनी धर्माचा स्वीकार करून तो आचरणात आणला आणि हे परिवर्तन पाहून देवांना धक्काच बसला. सुकेशीच्या असुरांनी एक पाऊल पुढे टाकलं होतं. आपल्या आयुष्यात त्यांनी धर्माला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं होतं. वेद त्यांच्यासाठी पूजनीय झाले होते. सुकेशीची नगरी असुरांच्या गुणामुळं तेजस्वीपणे झळाळू लागली. ब्रह्मांडात त्याचा दैदिप्यमान प्रकाश पडला. त्याच प्रकाशामुळं सूर्यही फिका पडला. एखाद्या ताऱ्यासारखा मंद दिसू लागला आणि या सूर्याला प्रचंड राग आला. अतुलनीय तेजामुळं सूर्याला दैवत्व प्राप्त झालं होतं. त्याच्यापेक्षाही दैदिप्यमान दुसरं कोणी असेल ही गोष्ट त्याला अजिबात आवडत नव्हती. त्यातही असुरांच्या नगरीनं आपल्यापेक्षा अधिक तेजाने तळपावं ही गोष्ट सूर्याला फार खटकत होती. ऐश्वर्य, चांगुलपणा आणि सद्गुणांमुळंच ही नगरी आपलीपेक्षा अधिक प्रकाशमान झाली आहे या महत्त्वाच्या गोष्टीकडं त्याचं दुर्लक्ष होत होतं. सूर्यानं तरंगत्या तेजोमय नगरीकडं जळजळीत कटाक्ष टाकला आणि काय आश्चर्य! गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव व्हावा तशी सुकेशीची नगरी खाली कोसळायला लागली. हे पाहताच सुकेशीनं लगेच शिवाचा धावा केला. काय घडतंय हे समजल्यावर शिवानं प्रचंड क्रोधित होऊन सूर्याकडे पाहिलं. सूर्यही खाली कोसळायला लागला. सूर्य नष्ट झाला तर विश्वाला प्रकाश आणि उष्णता कशी मिळेल? जीवनावश्यक ऊर्जा कुठून मिळेल? सप्तऋषींनी देवाला काशीला जाण्याचा सल्ला दिला. वरुणा आणि असी नद्यांमध्ये सूर्य स्नान करत असताना ऋषींनी शिवाला साकडं घातलं. महादेवा, पूर्वी चंद्राला पुन्हा स्थान मिळवून दिलं होतं. सूर्यालाही त्याच्या स्थानी पुनर्स्थापित करा. सूर्य एव्हाना विनम्र झाला होता. परब्रह्माशी तुलना करता आपण किती तुच्छ आहोत हे त्याच्या चांगलंच लक्षात आलं होतं. शिवाचा राग शांत झाला. सूर्य आणि सुकेशीची नगरी पुन्हा एकदा आकाशात तळपायला लागली. तेव्हा सर्व निसर्ग तत्वांनी एकच जल्लोष केला. कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.